फडणवीसांवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, सगळ्यांच्या उंचावल्या भुवया, म्हणाले विदर्भाचा बॅकलॉग भरून काढणार। राज्यात लवकरच महायुती सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे आणि काल रात्री दिल्ली दरबारी मोठी खलबत झाली। त्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आले आहेत आणि राज्यात महायुतीची भाजपाची लाट आणण्यात फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे निश्चित होतं। त्यांच्या या निवडीबद्दल शुभेच्छा देत काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत आणि हा विदर्भाच्या दृष्टीने आनंद आहे। विदर्भाचा बॅकलॉग गेला 7-8 वर्षात पूर्ण झाला नाही, आता या अपेक्षा आहेत असंही ते म्हणाले आहेत। आता ज्यांना कुबड्यांची गरज नाही, उलट ज्या कुबड्या आहेत त्या फडणवीस यांच्यावर अवलंबून आहेत असा टोलाही त्यांनी महायुतीमधील भाजपाच्या 2 मित्र पक्षांची नाव न घेता लगावला आहे। आता त्यांना फ्री हँड काम करण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचं लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलॉग, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न या सगळ्या पातळीवर विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया असंही ते म्हणाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुसरी अपेक्षा आहे, ते बदला घेण्याचं राजकारण करतात। असं राजकारण ते आता करणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हरकत नाही असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला आहे। कारण राजकारणात वैचारिक लढाई असावी, वैयक्तिक कोणी कोणाचे वैरी नाही। त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात जी काही भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी अपेक्षा आहे, असंही कौतुक त्यांनी केलं आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे। विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही, आता अपेक्षा आहे। कारण मला वाटतं की त्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहेत। त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही। त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलॉग, विदर्भातली बेरोजगारी, विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न, रस्त्यांचा बॅकलॉग असेल, एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत, या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया। आणि देवेंद्रजीकडून दुसरी अपेक्षा आहे, त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात, बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही, बदला घेण्याचं राजकारण करतात, ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही। कारण राजकारणामध्ये वैचारिक लढाई असावी, ती आयडियॉलॉजीची लढाई असली पाहिजे। वैयक्तिक कोणी कोणाचे वैरी नाहीत। त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही एक भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।